आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। विशेष करून महिला मंडळींचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत। यावर्षी मकर संक्रांत दिनांक 15 जानेवारी 2024 या दिवशी आहे। या मकर संक्रांतीच्या महान पर्व काळावरती आपण काय करायला पाहिजे, मकर संक्रांतीच्या दिवशी जे वाण दिलं जातं, हे वाण देण्यामागचं काय कारण आहे, वाण कशामुळे देतात, भोगी म्हणजे काय आणि मकर संक्रांतीच्या सणामध्ये आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याच्यावरती तोडगे काय आणि आपल्या सुखी जीवनासाठी मकर संक्रांत कशा प्रकारे उपयोगी पडू शकते आणि मकर संक्रांतीचा इतिहास काय, या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। फक्त व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आमचे आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला हात जोडून विनंती आहे, एकदा सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नातवाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मकर संक्रांत म्हणजे काय तर सूर्याचा धनु राशीमधून मकर राशीमध्ये ज्यावेळेस प्रवेश होतो त्यावेळेस जो मकर संक्रांतीचा योग तयार होतो त्याला मकर संक्रांत असे म्हणतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये 12 राशी आहेत आणि या 12 राशीमध्ये सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीमध्ये प्रवेश करत असतो। म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला एक संक्रांतीचा योग तयार होतो। परंतु मकर संक्रांत हा असा योग आहे, हा सर्वांच्या आवडीचा सण आहे। या मकर संक्रांतीच्या महान पर्व काळावरती आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ही सगळी माहिती मी देणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, मकर संक्रांत हा महिला मंडळींचा आवडता सण। मकर संक्रांतीचं जे वाण असतं हे वाण देण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे। महाभारताच्या काळापासून वाण देण्याची परंपरा आहे। पहिल्या काळामध्ये मकर संक्रांतीच्या योगावरती बरेच भाविक महिला मंडळ असतील पुरुष मंडळ असतील काळे वस्त्र परिधान करत होते, परंतु यावर्षी आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत। यावर्षी मकर संक्रांतीच्या काळामध्ये काळे वस्त्र परिधान करण्यास मान्यता नाही आहे। मग ते कोणतेही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे नेसता येतील ते नेसू शकता। तत्पुरतास मकर संक्रांतीचा जो योग आहे त्याच्यामध्ये आपण वाण देत असतो, महिला मंडळी वाण देत असतात। बरं, हे महिला मंडळी वाण का देतात त्याचं एकचं कारण आहे। वाण हे सौभाग्याचं लक्षण आहे। त्याला सुगड देणं असतात, छोटे छोटे गाडग्याचे जे मडके असतात छोटे छोटे पाच सुवासिनीला वाण देण्याची परंपरा पूर्वीपासून आहे। महिला मंडळी, तुम्हाला माझी एक विनंती आहे, तुम्हाला जर वाण द्यायचं असेल तर पहिलं वाण तुम्ही घरातल्या स्त्रियांना अजिबात देऊ नका। पहिलं वाण तुम्ही बाहेरच्या नातेवाईकांना द्या, कारण पहिलं वाण जर तुम्ही घरातल्या स्त्रियांना दिलं तर फार मोठा आघात होऊ शकतो। आपल्या घरावरती सगळ्यात मोठं संकट येऊ शकतं। आपल्या घरामध्ये सतत भांडणं तयार होतील, वाटण्या होतील, वेगवेगळे कुटुंब तयार होतील, विभक्त परिवार होईल। हे मी मनानं बोलत नाही, याला आपल्या शास्त्रामध्ये पुरावे आहेत। ते पुरावे कसे हे सांगण्या अगोदर तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आपल्या घरातल्या स्त्रियांनी पहिलं जे संक्रांतीचं जे वाण असतं हे वाण घरातल्या स्त्रियांनी देऊ नये। फक्त तुम्हाला जर पहिलं वाण द्यायचं असेल तर ते बाहेरच्या स्त्रियांना द्या, बाहेरच्या नातेवाईकांना द्या, घरातल्या घरात पहिलं वाण देऊ नये। बरं, थोडक्यात वाण म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। वाणामध्ये काय काय असतं ते सगळं साहित्य तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण थोडक्यात वाण हे सौभाग्याचं लक्षण आहे। याचा सगळा इतिहास तुम्हाला मी सांगतो, फक्त व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या। महाभारताच्या काळापासून वाण देण्याची परंपरा आहे। झालं काय, ज्या टायमाला धृतराष्ट्राची पत्नी गांधारी म्हणजे दुर्योधनाची आई, गांधारीच्या मनामध्ये विचार आला की संक्रांतीचं वाण आपण कोणाला तरी द्यायला पाहिजे। नवीनच लग्न झालं होतं आणि मग संक्रांतीचं वाण कोणाला द्यायचं म्हणून तिनं विचार केला, आपल्या घरातल्या कुंतीलाच देऊन टाकू वाण। आता कुंतीला वाण देऊ बनल्यावर त्यावेळेस कुंती ही राजा पांडूसोबत तिच्या पतीसोबत जंगलात राहत होती आणि मग गांधारीच्या मनामध्ये विचार आला की आपण हे वाण आपण कुंतीला देऊ। म्हणून गांधारीनं काय केलं, वाण देण्यासाठी हजारो प्रकारचं सोने चांदीचे भरलेले ताट, हजारो प्रकारचे सगळं लावाजम्यासह जे वाण देण्याची जी पद्धत असते, अनेक प्रकारच्या साड्या
अनेक प्रकारचं वाणाचं साहित्य घोड्यावर बसून त्या ठिकाणी गांधारी कुंतीला वाण देण्यासाठी जंगलात आली आणि कुंती त्या पांडुराजासोबत आनंदाने जंगलामध्ये संसार करत होती आणि गांधारी घोड्यावर बसून येत आहे असं पाहिल्यावर कुंतीने विचार केला की कशासाठी आली असेल. त्या टायमाला पाहिल्यावर तिला समजलं की गांधारी संक्रांतीचं वाण देण्यासाठी आली आणि मग हे संक्रांतीचं वाण गांधारीनं घोड्यावर बसून कुंतीला दिलं. त्या वाणामध्ये साडी चोळी होती, सौभाग्याचे अनेक अलंकार होते, सुगडं होती, अनेक प्रकारचं जे वाणाचं साहित्य होतं ते सगळं साहित्य तिनं दिलं. पण हे देत असताना गांधारीच्या मनामध्ये अहंकार तयार झाला. काय अहंकार झाला? माझ्यासारखी मोठी राणी, मी चक्रवर्ती सम्राटाची पत्नी आहे आणि चक्रवर्ती सम्राटाची पत्नी असून कुंतीला मी आज वाण देते. पहा कुंतीची परिस्थिती कशी आहे आणि माझी परिस्थिती कशी आहे. तिनं मोठेपणा गाजवला. कुंतीच्या लक्षात आलं ही वाण द्यायला नसून आली, ही आपल्या पुढे तिचं ऐश्वर्य दाखवण्यासाठी आली. पण जाऊ द्या, काही का अर्थाने वाण दिलं तिनं. पण गांधारीनं पहिलं वाण कुंतीला दिलं, म्हणजे घरातल्या व्यक्तीला दिलं आणि मग तिथून पुढं त्यांची ग्रहदशा पालटली. आता कुंतीच्या मनामध्ये विचार आला, गांधारीनं मला वाण दिले, आता मी गांधारीला सुद्धा वाण द्यायला पाहिजे, परतावा केला पाहिजे. ज्या स्त्रीला आपण वाण देतो ती स्त्री आपल्याला सुद्धा वाण परत देते, हे महिला मंडळींना चांगलं माहिती आहे. मग ते वाण देण्यासाठी दुसऱ्या संक्रांतीची वाट पाहिली कुंती आईसाहेबांना. आणि मग ज्या टायमाला संक्रांतीचा पर्वकाळ जवळ येत होता त्या टायमाला कुंती माता चिंतेत बसली होती. ती विचार करत होती, गांधारीनं मला घोड्यावर बसून वाण दिला, आता मी वाण कसं देणार. काय विचार करत असताना भीमदादा जवळ होते. भीमानं विचारलं, आई तू चिंताक्रांत का बसली, चिंता कशामुळे तुला लागली. त्यावेळेस गांधारीला ते वाणाचा जो प्रसंग झाला होता तो सगळा प्रसंग कुंती मातेनं भीमाला सांगितला. म्हणले, अरे भीमा, गांधारीनं मला वाण दिलं होतं, आता मला वाण गांधारीला परत द्यायचं आहे, काय देऊ, कसं देऊ. त्या टायमाला भीमानं विचार केला की गांधारीनं घोड्यावर दिलं ना, मग आई एक काम कर, तू हत्तीवर बसून वाण द्यायला जाय. मग इंद्राच्या ऐरावत नावाच्या हत्तीला त्या काळामध्ये भीमानं बोलवलं आणि भीम ऐरावतीच्या हत्तीसह खाली येऊ लागला पृथ्वी तलावरती इंद्रदेवाच्या ऐरावतासह. आणि येत असताना त्याचा तोल बिघडला आणि ऐरावतासह भीम खाली पडला. आता खाली पडत असताना हे कुंती माता बघत होत्या. कुंती मातेला वाटलं जरी दोघं खाली पडले तर भविष्यात हानी होईल, म्हणून कुंती मातेनं असा पदर केला आणि त्या पदरावरती ऐरावत नावाचा हत्ती आणि भीम नावाचा मुलगा त्यांनी वाचवला. तुम्ही म्हणता एका पदरावर एवढं काही वाचू शकतं का? काही नाही. मातृशक्तीपुढं काय कमी आहे? मातृशक्तीच्या मनात आलं तर काही होऊ शकतं. आणि मग तिथून पुढं ऐरावत नावाच्या हत्तीवर बसून गांधारीला वाण देण्यासाठी हस्तिनापुराकडे कुंती माता जातात आणि त्या दिवशी तिनं ते वाण दिलं आणि ते वाण होतं सौभाग्याचं. ते वाण दिलं आणि हे वाण बघत असताना गांधारीच्या मनामध्ये मत्सर तयार झाला. ती म्हणली, मी घोड्यावर दिलं तर हिनं हत्तीवर दिलं. आणि मग ते वाण घरातल्या घरात दिलं गेल्यामुळे त्यांची सर्वांची ग्रहदशा पालटली, विचार भिन्न झाले आणि जो मकर संक्रांतीचा योग होता हा योग चुकला. वाण देण्याचा जो काळ होता तो काळ चुकला आणि म्हणूनच त्यांच्या घरामध्ये जोरदार भांडणाला सुरुवात झाली. भविष्यात महाभारतासारखं युद्ध झालं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाभारत हे स्वतःच्या वाट्यासाठी झालेलं भांडण आहे, जमीन जुमल्यासाठी झालेलं भांडण आहे. आमच्या वाट्याचा हिस्सा आम्हाला का भेटत नाही म्हणून झालेलं भांडण आहे. ह्या लढाईमध्ये सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर संक्रांतीचं दिलेलं वाण. म्हणजे काय, घरातल्या स्त्रियांनी पहिलं वाण घरातल्या व्यक्तीला, घरातल्या स्त्रियांना देऊ नये, बाहेरच्या स्त्रियांना द्यायला पाहिजे. घरातल्या स्त्रियाला जर आपण चुकूनही वाण दिलं तर त्या वाणाचं रूपांतर भविष्यात भांडणामध्ये होऊ शकतं, हे आपण बघितलं. म्हणून जर आपल्या घरामध्ये आपल्याला महाभारत होऊ द्यायचं नसेल तर कृपया हात जोडून विनंती आहे महिला मंडळींना की यंदाचं मकर संक्रांतीचं वाण आपल्या घरातल्या स्त्रियांना नंतर द्या. 5 सुवासिनींना देत असतात, त्याच्यापैकी 2-3 सुवासिनींना अगोदर बाहेरच्यांना द्या आणि मग घरातल्यांना द्या. ही वाणांची परंपरा आहे. वाण म्हणजे काय, वाण कशा प्रकारे देतात त्याचा इतिहास काय मी तुम्हाला सांगितला. आणि मग या संक्रांतीच्या महान पर्व काळावरती स्त्रियांनी काय करायला पाहिजे, तर स्त्रियांनी या संक्रांतीच्या महान पर्व काळावरती जर तुम्हाला वाण द्यायचा असेल
त्याची पूजाविधी करायची असेल, भगवान सूर्यनारायणाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याचा मुहूर्त तुम्हाला सांगतो संक्रांतीचा. ढोबळमानाने जर मुहूर्त पाहायला गेलं तर सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6:30 असा हा मुहूर्त आहे. या मुहूर्त काळामध्ये आपल्याला महान संक्रांतीचा आनंद घ्यायचा. संक्रांतीवर बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमच्या आशीर्वादाने 50,000 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत. रामकृष्ण हरी.